मला काही दिवसापूर्वी एक गोष्ट मिळाली. जेव्हा मी ही गोष्ट वाचत होते तेव्हा मला ती इतर गोष्टींसारखी वाटलीच नाही. इतर गोष्टी कशा असतात, एक नवीन घर असतं, तिथे काही लोक जातात, मग त्यांना तिथे काही भूत प्रेत दिसतं आणि नंतर ते घाबरतात. तुम्हीही घाबरता ना? पण आजची ही जी गोष्ट आहे ती ऐकल्यानंतर मी स्वतः हादरले. या कथेमध्ये भूत प्रेत पिशाच याच्याही पलीकडे असलेल्या अशा एका संकटाचा उल्लेख केला आहे, ज्याला कदाचित आपल्यापैकी प्रत्येकाने आयुष्यात कधी ना कधी स्पर्श केला आहे किंवा पाहिलं आहे. आजची ही संपूर्ण गोष्ट त्याच विषयावर आहे, जी गोष्ट हरियाणातील एका फार्म हाऊसची आहे. ही कथा जुनी आहे, साधारण 1990च्या दशकातली. नक्की तारीख किंवा वेळ मला माहित नाही, पण 90चा काळ होता हे मला माहित आहे. ही गोष्ट खूप दाबली गेली होती. ती का दाबली गेली होती हे तुम्हाला पुढे समजेलच. जर ही गोष्ट बाहेर आली असती तर नक्कीच यावर कोणीतरी चित्रपट बनवला असता. ही गोष्ट सुरू होते साल 1990 मध्ये. सोनीपत आणि पानिपतच्या मध्ये एक फार्म हाऊस होतं. फार्म हाऊसचा मालक होता राघव मलिक. राघव मलिक एक खूप मोठा प्रख्यात व्यावसायिक बिझनेसमॅन होता. त्याने खूप पैसा कमवला होता. राघव हरियाणात राहायचा नाही, तो दिल्लीत आपल्या पत्नी सोबत मोहिनी सोबत राहायचा. राघव फक्त सुट्टीच्या वेळेत या फार्म हाऊस वर यायचा. त्याने विचार केला की फार्म हाऊस घेतलं आहे तर त्याचं देखभाल करण्यासाठी कुणीतरी हवं, म्हणून त्याने फार्म हाऊस बांधल्यापासून तिथे एक केअरटेकर ठेवला होता. त्याचं नाव होतं राजू. राजू गेल्या 10 वर्षापासून या फार्म हाऊसची देखभाल करत होता. तो खूप विश्वासू माणूस होता. राघवचा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. जेव्हा राघवने राजूला फोन केला आणि सांगितलं की वीज विभागाचं एक पत्र आलं आहे, ज्यानुसार दररोज रात्री 9 ते पहाटे 3 वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद राहणार आहे, त्यामुळे तू कंदील, टॉर्च किंवा दिव्याची सोय करून ठेव. राजू म्हणाला, मालक, इथे गेल्या 10 वर्षात कधी विजेची अडचण आली नाही, पण ठीक आहे, मी शहरात जाऊन सामान घेऊन येतो. राजू सामान घेऊन शहरातून परतच होता तेव्हा सूर्य मावळत होता. त्याला वाटेत विचित्र वाटू लागलं. त्याला सतत असं वाटत होतं की त्याचा कोणीतरी पाठलाग करते. त्याने घाबरून राघवला फोन केला आणि म्हटलं, मालक, मला इथे खूप भीती वाटते, काहीतरी अघटित घडतंय, मी उद्याच फार्म हाऊस वर येतोय. दुसऱ्या दिवशी जेव्हा राघव फार्म हाऊस वर पोहोचला तेव्हा तिथे कमालीची शांतता होती. राजू नेहमी त्यांच्या स्वागताला गेटवर असायचा, पण आज तो नव्हताच. राघवने शोध घेतल्यावर राजू त्याला गोठ्यात तबेला थरथर कापत बसलेला दिसला. राजूने घाबरत राघवला सांगितलं की मालक, तुमच्या मागे कोणीतरी उभं आहे. राघवने मागे वळून पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं. राजू म्हणाला की मालक, तुम्हाला ते दिसत नाहीये, पण मी पाहू शकतो. राजूने पुढे सांगितलं की काल रात्री जेव्हा तो घरात होता तेव्हा त्याला खिडकीतून कोणीतरी हसताना दिसलं. जेव्हा तो हात धुवायला बाहेर गेला तेव्हा त्याला शेतात कोणीतरी फिरताना दिसलं. जेव्हा तो टॉर्च चालू करायला गेला तेव्हा अचानक वीज गेली. टॉर्चचा प्रकाश त्याला स्वतःच्या शेजारीच एक बिन डोक्याची स्त्री उभी असलेली दिसली. हे पाहून तो रात्रभर गोठ्यात लपून बसला होता. राघवचा या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. त्याने राजूला शांत केलं आणि घरात जाऊन झोपायला सांगितलं. राघव स्वतः खूप थकलेला होता. त्यात त्याला हृदयाचा आजार, हार्ट पेशंट होता. त्याला आधी एकदा हृदयविकाराचा झटका येऊन गेला होता. रात्री 9 वाजले आणि वीज गेली. राघव आपल्या बेडरूम मध्ये होता. अचानक त्याला घराचा दरवाजा उघडण्याचा आणि काच फुटण्याचा आवाज आला. राघव घाबरला. त्याने हिम्मत करून बाहेर पाहिलं तर त्याला एक माणूस अंधारात हॉलच्या दिशेने धावताना दिसला. राघवने विचारलं, कोण आहे तिथे, पण कुणीच बोललं नाही. त्याने घड्याळात पाहिलं, 9 वाजले होते आणि वीज गेली होती. तो घाबरून पुन्हा गोट्याकडे पळाला, पण तिथे राजू नव्हता. राघवला वाटलं राजू भीतीपोटी पळून गेला असावा. राघवने विचार केला की आपणही इथून निघून जावं. तो आपल्या गाडीकडे धावला, पण गाडी लॉक होती आणि चावी तो बेडरूम मध्येच विसरला. त्याला पुन्हा त्या छाया असलेल्या घरात जाणं गरजेचं होतं. तो भीत आत गेला, चावी घेतली आणि बाहेर पडणार इतक्यात त्याला स्वयंपाकघरातून बोलण्याचा आवाज आला. राघवला वाटलं तिथं राजू असेल. तो तिथे गेला, पण त्याला तिथे कुणीच दिसलं नाही. अचानक त्याला त्याच्या मागे कोणीतरी जोरात श्वास घेत असल्याचा भास झाला. असा तो मागे वळला. त्याच्या समोर एक माणूस उभा होता. हे पाहून राघव तिथंच बेशुद्ध पडला. काही तासानंतर राघवला जाग आली. रात्रीचे 2:50 झाली होती. त्याने पाहिलं की अंधारात एक माणूस फोनवर कुणाशी तरी बोलत आहे. तो माणूस म्हणत होता, मॅडम, मी त्यांना फक्त बेशुद्ध करू शकलो.
त्यांना हृदयविकाराचा झटका आला नाही. तुम्ही म्हणाल तर मी त्यांना शेतात गाडून टाकतो. राघव ते ऐकून हादरला. तो शांतपणे 3 वाजण्याची वाट पाहू लागला. बरोबर 3 वाजता वीज आली. राघव झटकन उठला. त्याने किचन मधील चाकू उचलला आणि त्या माणसाच्या गळ्याला लावला. तो माणूस दुसरा कुणी नसून राजूच होता. त्याच वेळी राजूचा फोन वाजला. फोनवर नाव होतं मोहिनी मॅडम, राघवची पत्नी. राघवने राजूला फोन स्पीकरवर ठेवायला सांगितला. मोहिनी फोनवर म्हणाली, राजू, मारलं का त्याला? मी वकिलांशी बोलले आहे. त्याचा मालमत्तेची 5% वाटा तुला देईल. राजू म्हणाला, नाही मॅडम, ते मेलेले नाहीत. आता कदाचित तुमची वेळ आली आहे, कारण मालक माझ्या समोर उभे आहेत. राघव मोहिनीला म्हणाला, मोहिनी, तुला मालमत्ता हवी होती तर तू मला प्रत्यक्ष सांगू शकली असतीस. हे नाटक कशाला केलंस? तू इथे ये, मी तुला तुझा वाटा देतो. 1.5 तासानंतर मोहिनी फार्म हाऊस वर आली. राजू शर्मिंदा होऊन तिथेच उभा होता. राघव राजूला म्हणाला, तू फक्त एक प्यादा आहेस जो राणीच्या हुकमावर चालतोयस, पण लक्षात ठेव, मी राजा आहे आणि जोपर्यंत राजा जिवंत आहे तोपर्यंत खेळ संपत नाही. मोहिनी आत आली आणि म्हणाली, राघव, बरं झालं तुला बुद्धी सुचली, नाहीतर राजूने तुझे तुकडे केले असते. राघवने राजूला इशारा केला. राघव म्हणाला, राजू, या मालमत्तेचा 10% हिस्सा मी तुला देतो. हिला मारून टाक. राजूने काही विचार न करता चाकू मोहिनीच्या छातीत खुपसला. मोहिनी रक्ताच्या थारोळ्यात खाली पडली. राघव हसून मोहिनीला म्हणाला, मोहिनी, मी तुला सांगितलं होतं की मी 2 दिवसात येतोय, कारण मला महत्वाचं काम आहे. मी 1 आठवड्यापूर्वीच या फार्म हाऊसचा सौदा केला आहे. फार्म हाऊस माझं राहिलंच नाहीये. मी इथे फक्त माझं सामान घ्यायला आलो होतो. हे ऐकताच राजूला धक्का बसला. त्याच्या हातातून चाकू गळून पडला. तो रडू लागला. मालक, मी 10 वर्षापासून तुमचा विश्वासू होतो, पण 5-10% लालसेपोटी मी गद्दारी केली. मी तुमच्या पत्नीला मारलं. आता मी काय करू? राघव म्हणाला, मला माहित आहे माझी पत्नी कशी आहे आणि तू सुद्धा कसा आहेस. राघव शांतपणे आपल्या गाडीत बसला आणि दिल्लीला निघून गेला. 2-3 दिवसानंतर बातमी आली की फार्म हाऊसवर नोकराने मालकाच्या पत्नीची हत्या केली. लोकांनी तर्क लावले आणि राजू आणि मोहिनीचे अनैतिक संबंध होते आणि त्यातून हे घडलं असावं. शेवटी राजूने गिल्ट मध्ये येऊन स्वतःला संपवलं. राघव सर्वांच्या नजरेत एक बिचारा पती बनला, ज्याच्या सोबत सर्वांची सहानुभूती होती. कथेचं तात्पर्य, लालच ठेवा, पण ती साखरेसारखी मर्यादित ठेवा. जर मर्यादेपेक्षा जास्त खाल्ली तर त्याचा शेवट फक्त मृत्यूच असतो. माझे नाव शीतल आणि तुम्हाला माझ्या पुढच्या हॉरर स्टोरी मध्ये भेटेल. बाय बाय.